आपलं टीम काशीबाई 11 जी नाणेफ घाली आहे, मात्र सायकल एंड वरती आहे आणि सने पाटील याच्या करता नक्कीच सने पाटील कडनं मॅचला सुरुवात झाली आहे. गेम इज ऑन. लेट्स प्ले. फर्स्ट ओव्हर आणि फर्स्ट डिलिव्हरी बॉलिंग कॅक वरती आहे ओम चौरसिया, न्यू गोलंदाज यंग स्टार जो नव्या प्रवासाला सुरुवात करतोय. मात्र गणेश साईच्या विरोधात ज्याकरता सने पाटील कडनं 1000 रुपयाचा रक्कम आहे. पहिली डिलिव्हरी यावली अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, फायनली स्क्वेअरले डीप मध्ये, मात्र पंच दर्शवतात व्हाईट बॉल. महेश मकवाना सर आपण तीक्ष्ण पंच पाहतोय. यावली अतिरिक्त स्वरूपानं डावाची सुरुवात केली आहे, कारण सूर्य डोक्यावरती आला तरी मात्र क्रिकेट संपणार नाहीये. आणि या खेळाडू करता माझं एक वाक्य आहे, कारण क्रिकेट प्रेमिकाचं एकच वाक्य आहे, कालही तुझा होतो, आजही तुझा आहे, उद्याही तुझा असणार आहे. जोपर्यंत माझा श्वास आणि प्राण आहे तोपर्यंत फक्त ओनली वन क्रिकेट तुझाच मी असणार आहे. कारण या क्रिकेट प्रेमिकाला आज गर्लफ्रेंड हवी नाहीये, या क्रिकेट प्रेमिकाला आज जॉब हवा आहे, मात्र क्रिकेट प्रेमिकाला फक्त क्रिकेटचं मैदान हवं आहे. कारण घरातल्यांच्या शिव्या, घरातल्यांचा मार खाऊन मैदानच्या आतमध्ये जाणं म्हणजे क्रिकेट, गर्लफ्रेंडला खोटं सांगून फोन स्विच ऑफ करणं म्हणजे क्रिकेट, सर्वांपासून मात्र जॉबच्या मध्ये त्यानं सॅटर्डे संडे सुट्टी घेणं म्हणजे क्रिकेट. आणि ओनली वन क्रिकेट प्रेमिकाला माझा सल्यूट आहे. आणि बोलूयात मॅचकडे. UPL 2024 पर्व पाहतोय, ज्या ठिकाणी मॅच 3 जी इन ऍक्शन भेटती आहे या ठिकाणी आपण पाहतोय कनक या ठिकाणी किनी सायकल एंड वरती आहे, स्वतः ऑनर. नेक्स्ट बॉल अगेन, पहिला चेंडू अप्रतिम हाताला गेला, ज्या ठिकाणी बिग बान तेजदारी आणि पॉवर मिळते. वाटर बॉल स्लोवर लाईन लेंथ. तुम्हाला जर वाचायचं आहे तर मात्र सर्वात उत्तम चेंडू स्लोवर लाईन लेंथ. तुम्हाला जर संकट मोचक स्टॉप करायचा आहे, जे म्हणतात ना की शक्य नाहीये, आणि तेव्हा मात्र यॉको व्हाईट यॉको. तुम्हाला जर कुठेतरी मॅचला कलाईन द्यायचं आहे तर वन बाउन्स. तुम्हाला कुठेतरी मात्र एखाद्या फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकावायचं आहे तर मात्र फ्लॅटेड बॉल. तुम्हाला कुठेतरी मात्र मॅच मध्ये टर्निंग पॉईंट बनण्याकरता भिडायचं आहे तर मात्र सर्वात वेगवान तेजदार चेंडू. असे 6 चेंडू. कारण क्रिकेट हा खेळ आहे इंग्लंड देशातील. क्रिकेट या देशामध्ये इंग्लंड देशामध्ये जन्म झाला, त्यानंतर मात्र इंग्लंड देशापेक्षा भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुपर हिट झाला हे क्रिकेट खेळ आपण पाहतोय. आणि ग्रामीण टेनिस मध्ये पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि वसई तालुक्यातील उमेदवार गाव आज मात्र परिपूर्ण होताना पाहतोय. मात्र गोलंदाजी अप्रतिम है, छोटा फटाका बड़ा धमाका, बढ़िया यहाँ पर गेंदबाजी करता हुआ हर गेंद पर. यानी सही त्या ठिकाणी पूर्ण कोणी अपेक्षा असतील तो सायकल फ्लॅटेड बॉल, या बिमर बॉलला लाप केलाय, चेंडू निघून चाललाय फायनल डीप मध्ये. आणि पंचदर्शकात नक्की जैसी गेंद वैसी नसीहत, सोने पे सुहागा, नो चेंडू. आणि चेंडू मात्र वन बाउन्स चौकारा करता. आपण पाहतोय नक्की धन्यवाद. आपण पाहतोय ज्या ठिकाणी मात्र समोरचा फलंदाजा तो मात्र विस्फोट लागा, त्याला दिणारी खूप मोठी संधी आहे ज्याकरता आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर आता अटॅक केले का गणेश साई, ज्याकरता मात्र सनई पाटील याच्याकडनं 1000 रुपयाचा इनाम आहे. आता बॉलिंग मार्क वरती ओम, जो आतापर्यंत नव्यानं खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये अनुभव नाहीये, मात्र मला लढायचा, मला काहीतरी करून दाखवायचा, त्याकरता सिद्ध करतोय. क्योंकि अभी तक मैच स्टार्ट हुई है. चला वेळ घेऊ नका, बेल का घेतात ते समजत नाहीये. प्रत्येक टीम करता मी वारंवार सूचना देतोय. एक इनिंगला फक्त 25 मिनिटं दिले जातील, एक ओव्हरला फक्त 5 मिनिटं दिली जातील. प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक मात्र यावली पुन्हा एकदा त्या डीप मध्ये क्षेत्रामध्ये परफेक्ट प्रॉपर फटका, चेंडू निघून चाललाय. गणेश नामाचा गुंजाब नाम यहाँ पर जपता हुआ, पुन्हा एकदा चेंडू मात्र बाउंड्री लाईनला क्लिअर येतोय चौकार फायनल डीप मध्ये. यस विजय. धन्यवाद डीजे. साई साई ग्रुप आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. उमरमान प्रीमियर लीग 2024 दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक साइड पाहू शकाल की काशीबाई टीम जी मात्र लढती आहे, कारण एका साइड पाहू शकाल की जर्मन जी मात्र बॉलिंग काकवरती गोलंदाजी करते आणि बॉलिंग मध्ये आतापर्यंत आपली सायन्स जी मात्र चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. आणि साईच्या विरोधात फलंदाज मिस्टर ओम यावली थोडासा डगमगतोय, कारण अनुभव नाहीये, मात्र प्रयत्नाने शिल्पकार. असं म्हणताना की कलेला मस्तकी जपा, पूजा करा त्या कलेची, कधी विश्वासघात करू नका. हा ती कला तुम्हाला कुठपर्यंत घेऊन, असं क्रिकेट देखील खेळ आहे.
अनेक वर्ष जातील, अनेक मात्र ऊन पावसाला जातील, अनेक दिवस तुम्हाला द्यावे तेव्हा क्रिकेटचं मात्र पारावतीत पाहायला मिळेल. कारण कोणी स्टार होत नाहीये, कोणी एका वर्षामध्ये हिरो बनला नाही, कोणी एका वर्षामध्ये मात्र मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर बनला नाहीये. कारण क्रिकेटमध्ये एकच नेहमी मी म्हणतोय, घमंड ना करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है, घमंड ना करना जिंदगी में तकदीर बदलती रहती है, शीशा वही रहता है सिर्फ तस्वीर बदलती रहती है. यावेळी चांगला फटका मिड ऑफला त्या ठिकाणी डाऊन डिग्रीनं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मात्र यावेळी फलंदाज चेंज आहे, जो बॅकवर्डला आला, चांगला पंच केला कनकनं आणि चेंडू मात्र निघून गेलाय. तो मात्र मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या पॉइंट रिझन मध्ये चौकारा करता आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोहोचते ते फलकावरती 17 या धावसंख्येवरती. यस विजय. तुझे लग्नाला व्याधी पैसे हल्ले कनशी कनशी, तुझे लग्नाला व्याधी पैसे हल्ले कनशी कनशी, आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग कनशी, आग आग पंची पंची तुला हिस्सा देव सांग कनशी. धावसंख्या फलकावरती 17. षटक क्रमांक पहिलं आपण जर पाहिलं तर अप्रतिम मत कंप्लीट केलं. एक चांगली पार्टनरशिप मगाशी म्हटलं मुनीश हवी आहे, स्टार्टअप चांगला हवा, सुरुवात चांगली हवी आहे, ती मात्र मिळाली आहे. कारण विदाउट लॉसनं 17 ही धावसंख्या फलकावरती लावली आहे. त्यामध्ये गणेश साई जो मात्र एक टेम्परामेंट खेळाडू आहे, जो सेन्सिटेबल खेळाडू आहे, शांतता जनक खेळाडू आहे. आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये मी नेहमीच म्हणतो की खेळाडूंना स्वतःची काळजी घ्या, कारण लाईफ नो वन्स मोर, त्याला पुनरागमन नाही आहे. आणि त्याकरता मात्र उन्हाच्या तडाख्यामध्ये पाणी टीव्ही देखील पहा आणि पाणी पाठवायचं मैदानच्या आतमध्ये आणि ते खेळाडूंना मात्र बसून पाहायचं आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर नाईट स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेकरता आम्ही गेलो तिथे मात्र उन्हाचा तडाखा नव्हता, मात्र जे वातावरण होतं ना त्या वातावरणामध्ये खेळाडूला थोडंसं त्या मैदानाच्या आतमध्ये झुंज द्यावी लागली. आणि खऱ्या अर्थात फायनलची मॅच होती वडवलीच्या विरोधात काटई, आणि खऱ्या अर्थाने अभिषेक हा खेळाडू मैदानच्या आतमध्ये अक्षरशः कोसळला आणि तेव्हा मात्र हीटमध्ये तो त्याचा हीट पाहायला मिळेल ना तर पूर्णपणे बॉडी तापली होती. म्हणून म्हणतो की स्वतःची काळजी घ्या, कारण नसल होत तर मात्र मैदान देखील सोडा. कारण मी क्रिकेट पुन्हा खेळता येईल, पुन्हा मैदानच्या आतमध्ये जाता येईल, पुन्हा आता आपल्या गावाकरता करता येईल. कारण गावाकरता एकच वाक्य आहे, नाही नावासाठी नाही पैशासाठी, ओनली वन फक्त आपल्या गावाकरता. स्प्रे असेल तर पाठवा. साई साई ग्रुप आपण पाहतोय 4थं वर्ष कंप्लीट करते. सर्वांना खूप मोठा हातबल घेतला आणि दिवसापासून जी स्पर्धेचा उच्चांक सर्वांना हवा असा होता की मगाशी म्हटलं की या गावाचा खऱ्या अर्थानं हा मान, स्वाभिमान, अभिमान सर्व काही लावलं गेलंय. कारण ऑनच्या माध्यमातून आमच्या लेडी म्हणजे स्त्री म्हणून देखील आहेत. कारण आठवण करून देतो, कारण आज स्त्री देखील कमी राहिली नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये स्त्री देखील तेवढ्याच वेगानं स्पीडअप करते. कारण येणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल, वर्ल्ड कपमध्ये देखील पाहायला मिळेल. आणि थोड्या दिवसामध्ये जी लीग कंप्लीट झाली त्यामध्ये 16 वर्ष झाली RCB टीमनं एकही ट्रॉफी आपल्या नावावरती केली नव्हती. मात्र विराट कोहलीचं दुःख जाणवलं, मात्र तेच लेडीजने करून दाखवलं. स्प्रे पाठव, स्पीडअप करा जरा गेम. वेळ घेऊ नका, काय निर्णय असेल लगेच मॅच स्टार्टअप करा, नाही तर मॅच होणार नाहीयेत. प्रत्येक ओव्हर आणि प्रत्येक गोलंदाज मात्र वेळ देऊ नका. स्पीडअप करा, बी फास्ट. ते बॉलर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नितीन पाटील यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला फक्त स्ट्रेटला खेळण्याचा प्रयत्न गणेश साईड, आणि त्या ठिकाणी पाहू शकाल की सिंगल अजीत झाली. चांगली रणनीती मध्ये असं म्हणतात ना की गिव्ह मी प्लॅन अँड यू मी अटॅक. जर अटॅक करायचा आहे तर मनामध्ये तुमचा प्लॅन हवा आहे. तो प्लॅन का हवा तो मात्र दोघांनी सिद्ध केला. काहीतरी कान मंत्र देतोय, कारण एकाकडे अनुभव आहे. कारण उमेलमान हे गाव जेव्हा वसई गाव क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिलं ना, कारण याच वर्षामध्ये जी आम्ही जिजाऊ ट्रॉफी कंप्लीट केली त्या ठिकाणी मात्र धीरज, गणेश साई, संतोष सारखे फलंदाज मला वाडा तालुक्यामध्ये पाहायला मिळाले. आणि तेव्हा मात्र उमेलमान गाव हे मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा वसईकरांचा बोलबाला थोडासा राहिला. त्यानंतर जर्मन स्पोर्ट्स केल्टन जे साई मंदिर प्रतिष्ठी म्हणून प्रसिद्ध आहे अकलुलीचं, त्या ठिकाणी देखील उमेदवार टीम मला पाहायला मिळेल या वर्षामध्ये. मात्र त्या ठिकाणी एकच नाव घेतलं जातं, अमित जसवाल, जो लेजंड ऑफ टेनिस बॉल उमेदवार, ते लेजंड ऑफ टेनिस बॉल वसई हा खेळाडू मात्र पुन्हा एकदा या मैदानामध्ये आज पाहायला मिळाला. आणि आजही तोच क्रिकेट मी त्याचा पाहतोय आणि आधी देखील तोच मी पाहिला होता. चांगला बॉल ज्याला चांगल्या स्ट्रोकमध्ये अटॅक केलाय. कारण जेव्हा जेव्हा टीम खोचिवडे, जेव्हा जेव्हा टीम नायगाव, जेव्हा जेव्हा टीम जुचंद्र आणि जेव्हा जेव्हा टीम मात्र रमेश मांगेला नारंगी एक गाव क्रिकेट खेळण्याकरता यायची ना,
कोणत्याही विभाग असू तेव्हा चांगलं क्रिकेट आणि क्वालिटी क्रिकेट मात्र या विभागाने सातत्याने मी पाहिलंय आणि या मैदानातील 4थं वर्ष करताना खूप मोठा आनंद देखील होतोय कारण मुंबईकरांचं प्रेम तेवढं आजही आमच्यावरती आहे. ज्या पद्धतीने प्रमोद शेडगे यांचा कॉल देखील मला आला होता की येणारी स्पर्धा आहे त्या स्पर्धेकरता मात्र पाहायला मिळेल आणि त्याकरता नक्कीच जो बुलंद आवाज आज मला तुम्हाला ऐकायला मिळत नाहीये कारण काही कामानिमित्त आपली चांगला स्ट्रोक्स ज्या ठिकाणी स्क्वेअरली डीप मध्ये आणि चेंडू निघून चाललाय ज्या ठिकाणी मध्ये पुनश्च एकदा आपण पाहतो की ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से चौकार गणेशच्या पाठ मधनं आग आग पंछी पंछी तो नाहीस का देव सांग कनशी आग आग पंछी तो नाहीस का देव सांग कनशी तुझे लग्न धावसंख्या 4 ने पुढे सरकती आहे जाऊन पोहोचते ती फलकावरती 23 या धावसंख्येवरती अजून विकेटच्या शोधात मात्र विकेट साध्य करू शकले नाहीये. वेट करून खेळण्याचा प्रयत्न ये तो है तड़ाका ये ब्लास्ट और ये है गणेश साई का तड़ाका और भड़ाका पावरफुल ब्यूटीफुल लॉन ब्रांड ऑफ वुमेलमैन व्हाट अ स्ट्रोक पंछी तो नाहीस का देव सांग कनशी आग आग पंछी तो नाहीस का देव सांग कनशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती या 6 धावेनं 29 रन ऑन द स्कोर बोर्ड अँड विदाउट लॉस. काय पार्टनरशिप साकारली आहे सुरुवात कसं असावा स्टार्टअप कसा असावा या दोन फलंदाजांना आजपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कारण टीम इंडियाची आठवण करून देतो जेव्हा जेव्हा संकट आलं ना तेव्हा मात्र सौरव गांगुली त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकर आणि कुठेतरी मात्र राहुल द्रविड त्यानंतर क्रिकेट बदललं त्यानंतर ओपनिंग पार्टनरशिप जर पाहिली तर शिखर धवन आणि मात्र रोहित शर्मा त्यानंतर के राहुल आणि रोहित शर्मा आणि त्यानंतर मात्र बदल घडला ईशान किशन शुभमन गिल हा क्रिकेटमध्ये बदल घडत गेला. मात्र जुनं क्रिकेट मी आजही म्हणतो ओल्ड इज गोल्डच आहे कारण जुनं तेच सोनं चमकलं गेलं. यावेळी चांगला बॉल जेव्हा तर महेश मकवाना तीक्ष्ण पंच ज्याने मात्र यावेळी तात फेटाळली गेली गणेश साईची आणि त्या ठिकाणी मात्र डॉट बॉल देखील आपण पाहतोय. षटक 2 कंप्लीट झाली एक हायस्कोरिंग मॅच मध्ये तब्दील होती 12 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 29 रन ऑन द स्कोर बोर्ड आणि आता मात्र 50-50 ओव्हर्स ही चॅलेंजिंग ओव्हर्स मात्र ऍक्शन झोन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. दीप्तांशु उर्फ अनिकेत यावेळी मात्र बॉलिंग पार्क मध्ये 50-50 ओव्हर करता आलाय. या षटकामध्ये तुम्हाला 14 धावा ठोकाव्या लागतील 14 पेक्षा तुम्ही जर कमी धावा ठोकल्या 10 किंवा 12 तर मायनस 10 किंवा 11 केलं तर 5 धावा आणि जर 14 प्लस केल्या तर मात्र 7च्या वरती रनरेट पाहायला मिळेल. अशा स्वरूपानं मात्र यावेळी एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू मात्र निघून चाललाय त्या ठिकाणी पुन्हा एकदा बॉन्ड इज क्लिअर शॉर्ट सिलेक्शन जर परफेक्ट असेल ना तर मात्र पाहायला मिळेल. डिटेल देखील आम्ही थोडासा वेळ देतोय कारण आतापर्यंत मॅच क्रमांक 4 कंप्लीट होणं गरजेचं आहे. मतलब तीच मॅच आपण पाहतोय आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग चारी साईडनं उन्हाच्या तडाख्यामध्ये आपलं सकाळपासनं जे म्हणतात ना की हजेरी लावली जाते त्यामध्ये प्रेक्षक राजाला देखील माझा सल्यूट आहे. या लखलखत्या उन्हामध्ये या प्रेक्षरमध्ये आपण हाय प्रमाण मिळतोय. यावेळी चेंडूला उडवलाय चेंडू मात्र फायनली डीप मध्ये चाललाय ज्या ठिकाणी शतरक्षराला बीट करत पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी बॉन्डी पुन्हा एकदा क्लिअर होताना पाहायला मिळेल का आणि चौकार बॅक टू बॉन्डी काय फटकेबाजी या तंत्रशुद्ध फलंदाजाला म्हणतात ना मास्टर ऑफ द माइंड अशी फलंदाजी यावेळी मात्र दोन्ही बिग बॅटर करतायत. याकरता मात्र मी म्हटलं की नक्कीच केनी सरांनं पाठवलं होतं गणेश साईला बिग ब्लास्ट करता आणि त्याचा त्यांचा सुपुत्र आपण केलं तर कनेक्ट केला फक्त सिंगल डबल करता मात्र तो देखील तेवढ्याच मध्ये तातीने काम करतोय कारण स्वतःच हुनर दाखवलं होतं म्हणून आठवलं की तेच वाक्य आणि तीच मात्र कारण विश्वास नुसता विश्वास नाहीये तो आत्महत्या प्रबल झाला पाहिजे कारण एखादं पक्ष आहे ना यावेळी मात्र फर्स्ट विकेटचं डाऊन मिस्टर कनक यावेळी मात्र परतीच्या प्रवासाला आणि कुठेतरी सफलता जी मात्र पाहायला मिळाली ती मात्र जर्मन पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच डीजे त्यानंतर वन डाऊन आपण जर पाहिलं तर स्वरूपानं कारण जेव्हा जेव्हा प्रेशर येतं ना फर्स्ट विकेट इज डाऊन त्यानंतर मात्र येणारा वन डाऊनचा फलंदाज हा सर्वात उत्तम असला पाहिजे
अजूनही आठवतंय ती वॉल जर विचार केला तर इंडियन टीमची भिंत म्हणून काम केलं होतं राहुल द्रविड या व्यक्तिमत्वानं. त्यानंतर मात्र निवृत्ती जाहीर केली. आता नवीन क्रिकेट आलं त्यानंतर मात्र विराट कोहली सारखा रणमशीन मैदानच्या आतमध्ये वन डाऊन स्वरूपानं आणि ती देखील मात्र टीम इंडियाची भिंत बनली. वनडे क्रिकेटमध्ये 14,000 धावा ज्याच्या नावावरती आहेत. यावेळी न्यू बॅटर बॅटिंग स्थानावरती सागर पाहायला मिळतोय. समुद्राप्रमाणे नाव आहे. समुद्राप्रमाणे यावेळी मात्र लाटांचा समुद्र करावा लागेल. सागरला पहिला बॉल अप्रतिमताला गेला. सुपर अटॅकिंग गोलंदाजी परफेक्ट पाहतोय. मुंबई पोलीस जर कार्यरत आहेत. सागर यावेळी स्ट्रायकर एनवरती आपल्या गाभा करता क्रिकेटचं प्रेम करता पाहायला मिळतात. आणि त्या ठिकाणी पाहिलं तर आपण दी गार्ड झोप घेतो ना ते आपलं महाराष्ट्र पोलीस महापोसे असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थानं सतरक्षण आहे संरक्षण आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पण पाहतोय. त्यावेळी चांगला स्टोक्स जो विकेटला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू स्टेट ऑफ टेस्ट कबड्डी डीपला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहतो आतापर्यंत चांगली गोलंदाजी देखील होतीये. आणि गोलंदाजी जर म्हटली तर आपण पाहतोय कारण प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. आणि एका सिंगलनं धावसंख्या जाऊन बसली फलकावरती. एक चेंडू मध्ये आता 5 धावा ठोकाव्यात लागतील नाहीतर मायनस मध्ये जावं लागेल. रेट चांगला आहे. फलंदाजी चांगली झाली आहे. स्कोर चांगला झालाय. मात्र आता जी आपण पाहतोय की जी गोलंदाजी आहे त्यावरती मात्र 5 धावा. आणि यावेळी आपण पाहिलं तर पुनश्च एकदा आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय षटक कंप्लीट होत आहे. आणि या ठिकाणी मात्र कुठेतरी गणेश साई स्वतःवरती नाराज झाला आणि स्वतः नाराज होता. धावसंख्या मात्र मायनस केली जाईल या ठिकाणी 4 धावेनं. आणि धावसंख्या फलकावरती फक्त स्थिरावली जाईल या 3 षटकानंतर. 34 या धावसंख्येवरती 34 मायनस करून 34 अजूनही 12 चेंडू करता मात्र पाहायला मिळेल. त्याआधी घेऊया डीजेचा आस्वाद. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा मोबाईल बार प्रीमियर लीग 2024. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचा त्यांचा गाभाना. सॉंगच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं साईच्या नावानं या मात्र लीगची सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थानं साई साई ग्रुप या नक्कीच मनापासून धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रत्येक गावाकडनं आज मात्र पायी दिंडी सोहळा जो मात्र या लखलखत्या उन्हामध्ये साई सेवक सोबत आपले साई चुक आणि सर्व मात्र नवतरुण आज मात्र शिर्डीकडे पोहोचतायत. आणि आपण पाहतो गुढीपाडवा ते रामनवमी. आणि असं म्हणतात की रोज लाख इरादे बनते हैं बनकर टूट जाते हैं. रोज लाख इरादे बनते हैं बनकर टूट जाते हैं मगर शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम. बोले तर माझ्याकडे ओव्हर क्रमांक 4 बॉलिंग बॅक वरती आला विनीत किनी आपण पाहतोय. आणि स्ट्रायकर एन वरती फलंदाजी मार्क मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर त्यानंतर नक्कीच दीपू पाटेकर देखील यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं देखील. यावेळी परफेक्ट पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी पाहू शकाल की टायमिंग बेमिसाल होतं आणि बेमिसाल टायमिंगनं चेंडूला वळवून दिलं. सरळ पाठवलं गेलं. ॲज अ बिग ॲज अ हाय दर्जेदार स्टोक्स त्यानं पाहायला मिळालं की विकेटचं पतंग. आणि आपण जर पाहिलं तर कुठेतरी जी हवा आहे ती आपण पाहिलं तर विरिशन वाहते. कारण या मैदानाचा तुम्ही जर आलेख पाहिला ना या मैदानाचा तुम्ही जर इतिहास पाहिला ना तर सकाळच्या सत्रामध्ये हवा तुम्ही जर पाहिली तर पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते. मग या इकडे आपण पाहतो वातावरण कारण समुद्र किनारा आहे. आणि समुद्र किनाऱ्यामध्ये तुम्ही पाहतो की विरिशनमध्ये कसं मात्र क्रिकेट खेळलं जातं. लगातार 3 षटकार हॅट्रिक करता सने पाटील याच्याकडनं संतोष करता 1000 रुपयाची किताब आहे. यानंतर युवा चॅलेंजर उमेरमान आणि त्यांच्या विरोधात ओमसाई थ्रीट आपण लगेच टॉच करता. या इनिंग नंतर दोन्ही कॅप्टन्स मिस टायमिंग स्टोक्स ज्या ठिकाणी प्रॉपर नाही आहे आणि पाऊल मिळते. यावेळी विकेटचं बदल. संतोष मैदानच्या आतमध्ये जातोय गुड आणि परतीच्या प्रवासाला येतोय गुड. परतावं लागलं कारण असं म्हणतात ना की लालच बुरी बला
त्याला वाटलं होता षटकार पहिला ठोकला तर दुसरा येईल आणि 1000 रुपये माझ्या खिशात येतील. मात्र आपल्या परतीच्या प्रवासाला उडवी दाणा दाण शत्रूची उडवी दाणा दाण चरित सीताराम बोल जय हनुमान चरित सीताराम बोल जय हनुमान जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री राम जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्री आमचे गावान आमचे गावान आमचे गावान मोठा उत्सव हाय आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय सुरुवात दिसे विनीत त्या ठिकाणी न्यू बॅटर बॅटिंग स्थानावरती फलंदाज मिस्टर पराग यावली सेकंड मध्ये गणेश साई अजुरी मैदानात उभ्या त्याच्यावरती खूप मोठा विश्वास आणि विश्वासावरनं आठवलं की जेव्हा आयुष्यात सर्व काही संपतं ना तेव्हा मात्र मित्रांनो समोर एक इतिहास ठेवा आणि डोले बंद करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केली लढवय करण्याकरता स्वराज्याकरता आणि 1960 अजूनही आठवतं की 6 किल्ले मात्र पराभूत झाले. 6 किल्ले हरलोय म्हणून मात्र लढा थांबणार नाहीये. 6 किल्ले मी हरलोय म्हणून मी थांबणार नाहीये. मी मात्र लढा चालू देणार. त्यांचे 65 किल्ले त्यानंतर आपल्या नावावरती केले. हा मात्र आपल्या महाराजांचा इतिहास आहे. त्यानंतर मात्र 2023 वर्ल्ड कप आठवा ज्या ठिकाणी सर्व काही हरली होती टीम कांगारू ऑस्ट्रेलिया. मात्र ग्लेन मॅक्सवेल बॅटिंग वरती आला. अफगाणिस्तानला निस्तानाबूत केलं आणि 201 धावांना मात्र पराभूत केलं आणि टीम इंडियाला मात्र 2023 वर्ल्ड कपच्या क्षणापासून दूर ठेवलं. हा आहे क्रिकेट. याला सर्व काही म्हणतात की सर्व काही संपतं ना जेव्हा आयुष्यात सर्व काही संपतं तेव्हा मात्र समोर ठेवा आपले छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा क्रिकेटमध्ये सर्व काही संपतं तेव्हा 2023 वर्ल्ड कपच्या मॅचवर आठवण करा म्हणजे या मैदानात आठवण करून देतोय. पुनश्च एकदा पाहायला मिळतं यावेळी रनअप खूप चांगला आहे. रनअप तर बिटवीन द विकेट चित्त्याच्या चपलाने पाहायला मिळतंय. आता गुड स्टॅमिना गणेश साई कारण क्रिकेटमध्ये फिटनेस आणि स्टॅमिना सर्वात मोठा स्टॅमिना पाहतोय. कारण या उन्हामध्ये आपण आता पाहिलं तर हिट वाढतीये आणि हिट मध्ये प्रेशर देखील तेवढंच पाहायला मिळतंय. आणि आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. कशाबाई टीम्स आपण पाहतोय 37 रन ऑन द स्कोर बोर्ड. नेक्स्ट बॉल यावेळी थोडासा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र वाईट बॉल दिशाहीन गोलंदाजी कारण उजव्याच्या थोडासा दूर अंचेंडू पता फेकला गेला आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रेशर आहे कारण समोर जर संकटमोचक फलंदाज आहे ना तर त्याच्यावरून वाचण्याकरता हा सर्वात मोठा अस्त्र जो व्हाईट वर्ग करण्याचा प्रयत्न होता मात्र सफल झाला नाहीये. कारण गणेश साई आतापर्यंत वेट अँड वॉच करतोय मात्र यानंतर त्याची तुफानी नक्कीच पाहायला मिळेल. कारण असं म्हणतात ना की मोजके खेळाडू जे मात्र आपल्या शांततेने सर्व काही सिद्ध करतात त्यातील हा खेळाडू आहे. आणि यावली चांगला फटकाना या मिस्टामिंग स्टोक्स फंस गई बड़ी मछली जाल में. और डगाट पे आता हुआ गणेश साई एक बढ़िया विकेट यहाँ पर जय हनुमान के लिए. यस डीजे न्यू बॅटर यावली स्ट्रायकर एंड वरती येतोय आणि बॅक टू बॅक विकेट हे सर्वात उत्तम आपण पाहतोय कारण मॅचला थांबवायचं आहे तर खूप मोठी ताकद जे आपण पाहतोय आणि याकरता नक्कीच मी म्हणतो की विश्वास आपण कसं असलं पाहिजे.
तर एक उदाहरण आहे, एखादं पक्षी जेव्हा झाडावरती बसतं अक्रॉस केलाय, फ्लॅटेड बॉल फुल केलाय, मात्र मिस टायमिंग सोडलं. त्या ठिकाणी फायनली डीपचा शतरक्षक ना गेंद तेरी ना मेरी, गेंद तो साली बीच में गिरी. कॉल करेक्शन सर्वात महत्वाचं होतं, कॉल केलाच नाहीये तर झेल कसं होणार. आणि त्यावरनं आठवलं की आत्मविश्वास प्रबल असणं गरजेचं काय, कारण एखादं पक्षी झाडावरती बसतं षटक आपण जर पाहिलं तर चौथं कंप्लीट झालं 4 षटकानंतर 24 बॉल्स अँड लॉस ऑफ विकेट. जर तुम्ही पाहिलं तर 4 विकेट लॉस ऑफ अँड धावसंख्या फलकावरती 3 रन 10च्या सरासरीनं 40 ही धावसंख्या फलकावरती येते. शेवटचे 6 चेंडू 3 विकेट विनिंगच्या नाबावरती आहेत. बॅक टू बॅक मारमळ आणि त्याकरता नरेश कृष्णा पाटील साहेब यांच्याकडनं 500 रुपये देतात विनीत करता. 3 विकेट ज्याच्या नाबावरती या. इथे रन रेट आणि सर्व काही पाहिलं जाईल, प्रत्येकाच्या विकेट देखील पाहायला जातील उद्याच्या अंतिम दिवसामध्ये. लास्ट ओव्हर अगेन्स्ट ॲज फर्स्ट बॉल, न्यू बॅटर अक्रॉस मोमेंट इथं पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी व्हाईट बॉल कृष्ण पंच आपण पाहतोय. पहिली ज्या ठिकाणी मात्र पाहिलं तर व्हाईट बॉल एक सिंगल अजीत जाते. एका सिंगलने धावसंख्या फलकावरती 41 रन ऑन द स्कोर बोर्ड. एक चांगली धावसंख्या, रन रेट तुम्ही जर या वातावरणामध्ये पाहिलात तर मात्र परफेक्ट आहे. कारण दमट वातावरण आलं तर मात्र तुमच्या आणि ज्या हवेच्या विरोधात शॉर्ट झाले तर मात्र ते चेंडू थांबले जातील. याकरता चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मिस टायमिंग चेंडूला उडवलाय, त्या ठिकाणी मात्र शॉर्ट मिड ऑफ आणि शतरक्षक कव्हर बॅकअप करीपर्यंत 2 धावा सहज अजित केल्या जातील. आणि या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सगळी धावसंख्या जाऊन पोहोचली 43 रन ऑन द स्कोर बोर्ड अँड 4 विकेटचा लॉस ऑफ टीम काशीबाई आपण पाहतोय. ऑर्डर केली सर आपण माध्यमातून कुठेतरी मात्र थोडीशी दगबग पाहायला मिळाली. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर इव्हन क्वालिटी जी गोलंदाजी मात्र जनमान न केली आतापर्यंत आपल्या नावावरती, कारण चांगली सुरुवात हे तुमचं सर्वस्व असतं. चांगला बॉल, काय गोलंदाजी, परफेक्ट अट्रॅक्शन ती गोलंदाजी. कारण ॲज अ स्टॉप रेड सिग्नल जो मात्र यावेळी दिला गेलाय. कारण मुवमेंट करण्याआधी फलंदाजी शैली जाणणं, त्याचं मात्र बॅकवर स्ट्रोक केलं की फुटवर करेल ते महत्वाचं असतं. कारण मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तरी चालेल, मात्र क्रिकेटमध्ये फुटवर ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट. सर्व काही फुटवरच्या साह्याने केलं जातं. तुमची शरीरयष्टी जर हल्लीच नाही तर क्रिकेटमध्ये काहीच होणार नाहीये. त्याकरता मात्र स्पीडअपनं यावेळी आपण पाहतोय पुनश्च एकदा बॅक टू बॅक आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. यावेळी चांगला स्ट्रोक्स नाहीये, पुनश्च एकदा फटका फसलाय. आणि त्या ठिकाणी मात्र स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न करत राहा, कारण आयुष्यामध्ये 3 नियम आहेत. संघर्षाची परिभाषा जर जिंकायची आहे तर जिद्द, चिकाटी आणि प्रयत्न. माणिसी आदरणीय माजी क्रिकेटर कृष्णाजी किनी साहेब यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या फलकावरती आहे 46 या धावसंख्येवरती पाहतोय. शेवटच्या षटकामध्ये म्हटलं जातं मराठी लँग्वेजमध्ये, मराठी भाषेमध्ये हाणामारी षटक, मात्र त्याची धावसंख्या येत नाहीये. यावेळी पुनश्च एकदा द ब्रेक ऑफ द डिलिव्हरी. चेंडूला तुम्ही जर ब्रेक करत असाल तर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल ज्यावेळी ऍक्शन झोन होते ना खांद्यापासून, त्यानंतर मात्र ब्रेक केलं जाते बॉलला. हलकस चेंडूला ज्याला म्हणतात ना ब्रेक केलं जातं, थोडंसं फिरवलं जातं, चेंडूला मुवमेंट केली जाते. तुम्ही जर पाहिलं तर लेग स्टेप पर्यंत उजव्या स्टेप पर्यंत चेंडूला आणलं जातं. ही गोलंदाजी आहे. आणि त्या ठिकाणी मात्र आपला जो विकेट कीपर ज्याला म्हणतो ना की स्लीप पाहायला मिळते, त्या ठिकाणी तैनात होता. आणि भूमिकेत असताना एक चाणाक्ष बुद्धीने चेंडूला कलेक्ट केलं आणि सरळ मात्र एस्टार वरती विसावलं. यानंतर युवा चॅलेंजर्स आणि ओम साई तीर्थ जे दोन्ही कॅप्टन्स त्यांच्याकरता नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये आमचे दोन्ही अर्चनाताई आणि नेहा पाटील आपण टॉसमध्ये पोचा या षटकानंतर. आणि दोन्ही कॅप्टन्स त्यानंतर नक्कीच आमचे साथी कॉमेंटेटर देखील पोहोचतील. यावेळी चांगला स्ट्रोक्स, इसे तो कहते हैं सोने पे सुहागा. कारण ज्यावेळी संघर्ष होता त्यावेळी मात्र निर्णायक षटकार आलाय. हा षटकार खूप महत्वाचा असेल. आणि अर्चनाताई आणि नेहा पाटील आपण दोन्ही टॉसमध्ये पोचा. आणि त्यासोबत आमचे सह कॉमेंटेटर मोनिश पाटील देखील पोहोचतील. आणि दोन्ही कॅप्टन्स आपण देखील या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 5 षटकानंतर 52 धावसंख्येवरती जिंकण्याकरता
ball and 53 runs on the scoreboard at the win the match and the required 2 run rates. युवा चॅलेंजर्स उमेदवार कॅप्टन्स आणि ओम साई टीट दोन्ही कॅप्टन्स जरा टॉस बसून पोहोचा आणि आमच्या दोन्ही लेडी देखील पोहोचतील कारण या स्पर्धेकरता सकाळपासून त्यांनी देखील खूप मोठी वेळ दिला गेलाय, खूप मोठी मेहनत देखील घेतली गेली या स्पर्धेकरता आणि संघ मला देखील मी पाहतोय. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक, देऊया डीजेला संधी, त्याआधी बोलूयात माझ्या की टॉस बॉक्स मध्ये मोनिस दोन्ही कॅप्टन्स. धन्यवाद डीजे. चला नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातील आपण चौथी मॅच पाहणार आहोत जिथे युवा उमेदवार डी चॅलेंजरच्या विपक्षामध्ये ओम साई तीर्थ अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण यायचं. नक्कीच आपल्या समवेत टॉस करण्यासाठी आपल्या माता भगिनी सौभाग्यवती अर्चना ताई भरत पाटील आणि त्याचबरोबर सौभाग्यवती नेहा मॅडम या आपल्या समवेत जॉईन झालेत. आपण त्यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल करणार आहोत. जी नेक्स्ट मॅच आपण पाहतोय युवा उमेदवार डी चॅलेंजरच्या विपक्षामध्ये ओम साई तीर्थ अशी आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. करत आहोत आपण टॉस. नाण्याचं दोन्ही बाजू आपण एकदा पाहूयात. एका बाजूने जर बघितलं गेलं तर साई ग्रुप आणि दुसऱ्या बाजूने UPL अर्थात उमेलमान प्रीमियर लीग. वेलकम दोन्ही कर्णधारांचं हार्दिक स्वागत आहे. UPL आणि दुसऱ्या बाजूने साई ग्रुप. साई ग्रुप अशी कॉलिंग आहे आणि इथे साई ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. अर्थात नाणेफेकीचा कौल जे आहे ते वॉन होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला जाऊयात आपण ओम साई तीर्थ या संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचा कौल जिंकलात. जशा प्रकारे आपण पाहतोय सकाळपासून आपण मॅच पाहत आलोय, का म्हणाल काय डिसिजन असेल टॉस जिंकल्यानंतरचा? फिल्डिंग येणार. पहिली मॅच खेळतात सीझन 4 मध्ये. पहिल्या मॅच मध्ये ओम साई तीर्थ संघाचे कर्णधार ॲज अ कॅप्टन खेळताना कसं फील होतं आणि सीझन 4 ची किती वाट पाहत होते आणि आता आली आहे आपल्या भेटीसाठी, सो कसं फील होतं? खूपच चांगला फील होतोय. खूप चांगलं आयोजन पण केलंय आणि आम्ही यांची आता ते वाट बघत असतो आम्ही दरवर्षीप्रमाणे. खूपच साईंचा धन्यवाद. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर एक वेगळा इव्हेंट पाहायला मिळाला जो 50-50 ओव्हर्सचा आहे. या एक चॅलेंज जो दिला गेला त्या 50-50 ओव्हर्सचा किती बेनिफिट आहे आणि ते कॅल्क्युलेशन करताना कशा प्रकारचा खेळ असेल, जेव्हा बॅटिंग कराल तेव्हा देखील आणि जेव्हा गोलंदाजी कराल तेव्हा देखील? बघूया आता, फर्स्ट टाइम बघतो चॅलेंजवर. बघूया आता कसं बोलू शकत नाही ना, आता आमचं पण याच्यामध्ये फर्स्ट आहे चॅलेंजवर, काय सांगू शकत नाही. जाऊयात आपण युवा उमेदवार डी चॅलेंजर संघाकडे. नाणेफेकीचा कौल हरलात. आता जर बघितलं गेलं तर बॅटिंग करायची आहे. सो बॅटिंग करताना किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल आणि टॉप ऑर्डरचे बॅटर कोण असतील त्यांच्यावरती विश्वास जास्त दाखवाल? तरी पण आमचा 70 धावा क्रॉस करण्याचा प्रयत्न असेल आणि टॉप ऑर्डर जर बघायला गेलं तर मी स्वतःच आहे आणि माझ्या महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या टीममध्ये जे प्लेयर्स आलेले आहेत त्यांनी मला काय सांगितलेलं आहे, दादा तू एक काम कर, त्या ग्राउंडवर फक्त तू उभा राहा, पुढचं काय ते आम्ही बघतो. ह्याच्यामुळे त्यांनी माझं एकदम म्हणजे प्रेशर एवढं लूज केलेलं आहे. आणि बघितलं तर माझ्यात हार्ड हिटर बघायला तर रोहित चोगले, सनी पाल आहे आणि साहिल आहे, असे 3-4 बॅट्समन आहेत जे हार्ड हिटर आहेत. ते कुठल्याही वेळेला मॅच फिरू शकतात, त्यांच्यात ती ताकद आहे. मी तेच क्वेश्चन तुम्हाला देखील करेन की जे 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आहे त्या चॅलेंजिंग ओव्हरला फेस करताना बॅटिंग वरती कशा प्रकारे बॅटिंग कराल आणि जेव्हा गोलंदाजीवरती असाल तेव्हा गोलंदाजाला काय म्हणून पाठवाल की चौथा धावा तुम्हाला डिफेंड करायच्या? मोस्ट ऑफ द 50-50 ला चॅलेंज मी स्वतः स्वीकारलेला आहे. आमच्या मुलांना सांगितलं आहे 3री ओव्हर तुम्ही माझ्यावर सोडा, 4 ओव्हर तुम्हाला खेळायचं आहे, 4 ओव्हरमध्ये तुम्ही स्कोर बनवा, 3री ओव्हरमध्ये 14 रन कसे क्रॉस करायचे त्याची जबाबदारी माझी आहे. आणि गोलंदाज सर्वेश महाडिक आहे, एक चांगला गोलंदाज आहे. आमच्या एकगावच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तो खेळलेला आहे आणि त्याला एक चांगला अनुभव आहे. त्याच्याकडून मला चांगल्या अपेक्षा असतील. आणि एक मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आमच्या टीममध्ये आपले लेदरचे जे कोच आहेत, जे MCA अंडर 14ला जे कोचिंग करतात, प्रशांत पाटील सर, त्यांचं पण एक मार्गदर्शन असणार आहे या संघासाठी आणि त्यांची सुद्धा आपल्याला गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर ही सीझन 2024 ची कशा प्रकारे पाहायला मिळते आणि या सीझन मध्ये खेळताना आता कसं फील होते तुम्हाला? नेहमीप्रमाणे मी सांगत असतो खूप चांगलं प्लॅटफॉर्म आहे. फक्त माझं एक सांगायचं महत्त्व असं आहे की
हे प्लॅटफॉर्म फक्त ह्या प्लॅटफॉर्म पुरता मर्यादित नका करू. तुम्ही प्रत्येक ओनरशी बोला. ओनरशी बोलून तुम्ही काय पैसे वगैरे त्यांच्याकडून घेतात त्यांच्याकडून 5,000 जास्त घ्या. 5,000 जास्त घेतले 50,000 तुमचे जास्त जमा झाले आणि ते 50,000 तुम्ही मोठ्या टुर्नामेंट म्हणजे या UPL मधील टोटल 15 चांगले खेळाडू त्यांना मोठं स्टेज द्या. त्यांना एक गाव एकचे 1-1 लाखाच्या मॅचेस खेळवा. त्याच्यात तुमचं खूप सफल होईल आणि हा UPL तर खूप बेस्ट आहे. खूप चांगला आयोजन असतं. फक्त याच्यावर माझे मी एक क्रिकेटर म्हणून उमेरमान गावचा क्रिकेटर म्हणून माझं एक मत व्यक्त केलं. त्याच्यावर त्यांचं जे काही डिसिजन आहे ते साई ग्रुपवर आहे. बाकी आयोजन खूप सुंदर आहे आणि सगळ्या टीमला माझ्यातर्फे सगळ्यांना खेळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच खूप चांगली बाईट आपल्याला पाहायला मिळाली. तर टॉस रिपोर्ट इज ओम साईथ वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. दोन्ही संघांना दिवस शुभेच्छा आणि जाऊ आता आपण चालू असलेल्या मॅचच्या उत्तरार्धाकडे. धन्यवाद मोनिश. आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये जी धावसंख्या फलकावरती 52 जिंकण्याकरता 53 रन्स इन द मॅच आणि त्याकरता मात्र दोन्ही बिग बॅटर यावेळी बॅटिंग स्थानावरती गेलेत. जर्मनकडनं सायकल एंडवरती आपण पाहिलं तर एक प्रतिभा शैली आणि खऱ्या तर प्रतिभा संपन्न एक दाखवण्याचा फलंदाज मिस्टर दीप्तांशू आणि या नॉन सायकल एंडवरती प्रदीप आणि या बॉलिंग बॅक वरती फर्स्ट ओव्हर आणि जी मात्र मेंटेन पॉवर प्ले करता बॉलिंग टॅक वरती आलाय पाहायला मिळतोय. सूर्य परफेक्ट डोक्यावरती म्हणजे वाजले घड्याला 12 आणि आता मात्र मॅचला सुरुवात झाली आहे ती पाहायला मिळतोय. वेलकम टू बॅक सेकंड इनिंग. जिंकण्याकरता 53 धावांचं टार्गेट मात्र मॅच ओमॅटिक पाहायला मिळणारा पहिला बॉल. पहिल्याच बॉलला काय फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय. सर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये ईशान किशन कॉफी बुक स्टाईल चेंडूला उडवलाय. सर पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. स्टोक्स अदाकत होती. स्टोक मध्ये अदाकत होती आणि स्टोक मध्ये स्वतःचा परिचय होता. एक परफेक्ट ऑन कसा असावा तर मग नक्कीच पाहायला मिळतोय. चांगला स्टोक खेळलाय. आल्या आल्या नक्कीच स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत. गोलंदाज मिस्टर चेतन हल्ला चढवलाय. जणू काय ड्रेसिंग रूम मध्ये सज्ज होऊन आला होता. दीप्तांशू पण पाहतोय सायकल एंड वरती उभा. आपण पाहतो आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती चांगला स्टोक्स. यावेळी स्विच हिट. यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. चेंडू चांगला अटॅक केलाय. चेंडू मात्र निघून चालला त्या ठिकाणी शतरक्षकाला मात्र बीट करत चेंडू मात्र बाउंड्री लाईनचं क्लिअर. दोन्ही स्ट्रोक मध्ये एक अप्रतिम फटकेबाजी होती. पहिला चेंडू खेळला ऑन साईडला. पहिला चेंडू खेळला एक्स्ट्रा कव्हर डीपला. दुसरा चेंडू खेळला रिव्हर्स स्वीप स्वीटनं. त्यानंतर मात्र धावसंख्या फलकावरती झपाट्याने वाढली. 2 चेंडू तर धावसंख्या फलकावरती 10 रन ऑन द स्कोर बोर्ड 10 या धावसंख्येवरती. चांगलं मैदान. नायगाव विभागातील आपण पाहिलं तर या थोड्याशा बॅक साईडला पाहू शकाल की नायगाव जुईचंद्र ही गावं. तुम्ही जर पाहिलं तर लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग मध्ये उमेला आपण पाहतोय पापडी या विभागामधली. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर मिड ऑफ आणि जर पाहिलं तर स्क्वेअर लेग फाईन लेग मध्ये तुम्हाला उमेलमन गाव पाहायला मिळतंय. तुम्ही जर थोड्या अंतरावरती पाहिलं तर तुम्हाला रेल्वे ट्रॅक देखील पाहायला मिळतंय. आणि तुम्ही जर बॅक साईडला पाहिलं तर समुद्र किनारा म्हणजे पाहिलं तर निसर्गरम्य वातावरण. आणि या वातावरणामध्ये ही स्पर्धा हा उमेदवारांचा 2024चा सण देखील पाहतोय. यावली स्वतःच्या फॉल थ्रू मध्ये आता त्या ठिकाणी फेकी करण्याचा प्रयत्न होता. कलेक्शन झालं मात्र सिंगलला रोखू शकला नाहीये आणि एक सिंगल त्या ठिकाणी अर्जित झाली आणि एका सिंगलला धावसंख्या फलकावरती 11 या धावसंख्येवरती फलकावरती आली. 11 धावसंख्या फलकावरती आली की पुन्हा एकदा आठवण होती राहुल द्रविड सर 11 जानेवारी ॲज अ बर्थ डेट. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जो मुंबई इंडियन्सचा 2024चा कर्णधार मिस्टर हार्दिक पांड्या 11 नोव्हेंबर हा त्याचा देखील जन्मदिवस. आता कुठेतरी बॅकफुटला गेल्यानंतर स्वतःला सावरलं. स्वतःला मात्र रोखलं गेलं कारण पहिल्या 2 मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आला होता. शेवटच्या 2 मॅचमध्ये थोडंसं स्वतःला मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये ठेवलं आणि त्यापैकी क्रिकेटमध्ये बदल पाहायला मिळाला. प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलमध्ये होणारा बदल देखील आपण पाहतोय आणि यावेळी आपण पाहायला मिळतंय की चांगली गुणवत्ता देखील केली जाते. चांगला बॉल यावेळी अचूक लाईन ऑफ लेन. गुड स्पॉट ऑफ द डिलिव्हरी. 1 बाउन्स ताकीद दिली गेली आहे. महेश मकवाना सर आपण पाहतोय तीक्ष्ण पंच या ठिकाणी आमच्यापर्यंत देखील पोहोचवतात माहिती की यावेळी मात्र गोलंदाजाला 1 बाउन्स. कारण क्रिकेट मी म्हटलं ना की जन्म झाला इंग्लंडमध्ये मात्र BCCI अशी कमिटीने प्रत्येक वर्षामध्ये एक निर्णय घेतला आणि 50 ओव्हर खूप झाले कसोटी सामने झाले. त्यानंतर मात्र असा निर्णय घेतला की फास्ट क्रिकेट असावं आणि 2000 साली तर सूर्य उगवला आणि 2000 साली मात्र पहिला चेंडू जो जमीन ती लँड झाला याचं नाव ठरलं 2020 क्रिकेट आपण जे म्हणतो ते मात्र 20 ओव्हरचं 2000 साली. आज मग त्याला 24 वर्ष चालू आहे मित्रांनो. हे देखील क्रिकेट आहे म्हणून हिस्ट्री ऑफ द माइंड ते माइंडमध्ये असणं गरजेचं आहे कारण क्रिकेटचा इतिहास ना संपणारा ना संपू देणारा
क्रिकेट मात्र संपणार देखील आहे. यावेळी फ्लॅट हेड ऑफ द डिलिव्हरी आणि यू बी द मिस. फलंदाज आपण जर पाहिलं तर प्रदीप त्या ठिकाणी या एक चांगल्या शरीरयष्टीचा बलाढ्य ताकदीवान मला म्हणतो की पाहायला मिळतोय. मात्र कुठेतरी चांगल्या चेंडूला त्याने कलाकारी दिलीच नाहीये आणि आतापर्यंत चेतननं स्वतःला सावरलं. लास्ट बॉल बॅक टू बॅक 2 बॉल इज अ डॉट. चेंडू क्रमांक 6. यावेळी चांगला बॉल ज्याला ऑन साईडला पाठवलाय, ज्या ठिकाणी संतोष कवर बॅकअप करेल. एक तीक्ष्ण शतरक्षक असं म्हणतात ना की जंगलामध्ये वाघाची भीती जेवढी नसते ना तेवढी मात्र सशाला मात्र आपल्या असते. कारण ससा जेव्हा मात्र जंगलामध्ये आपला प्रवास करतो ना, छोटं प्राणी आहे मात्र जर त्याला भीती असेल की वाघ किंवा सिंह किंवा उडून पडेल, मात्र त्याला जमीन हलेल याची भीती नसते. कारण एखादं पान जरी डोक्यावरती पडलं की साईडला पडलं ना, तो वेगानं आपला वेग घेतो आणि आपल्या घराकडे पोहोचतो. तसा तीक्ष्ण मात्र संतोष मला त्या ऑन साईडला पाहायला मिळतोय. षटक आपण जर पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. 6 चेंडूचा खेळ अखेरीस कंप्लीट झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती फलकावरती 13 या धावसंख्येवरती. अजूनही 24 चेंडूचा खेळ, 13 धावसंख्या फलकावरती आणि आता मात्र 24 बॉल्स आणि विन द मॅच द रिक्वायर्ड 40 रन्स. प्रत्येक षटकामागे 10ची सरासरी. 10 रन ॲज अ 6 बॉल इज अवेलेबल. करावाच लागतील तर लढायचा आहे, जिंकायचा आहे जर्मन तर मात्र. आणि जर टीम काशीबाई आपण पाहतो नक्कीच जिंकायचं आहे, त्या धावा मात्र रोखाव्या लागतील. संकटामध्ये दोन्ही टीम्स आहेत. मॅच बॅलन्सिंग बनली आहे, मॅच 50-50 बनली आहे. कारण आपण जर पाहिलं तर सेम समीकरण. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा आल्या, एक षटकार एक चौकार ठोकला होता. त्यानंतर मात्र विकेटचं संपादित झाली नाहीये. मात्र बॉलिंग मार्गवरती आलाय गोलंदाज गणेश साई. एक परफेक्ट आज बॅटनी कमाली करू शकला नाहीये, जी अपेक्षा मला त्याच्याकडे नव्हती. कारण या सीझनमध्ये याच वर्षामध्ये एकगाव क्रिकेटमध्ये त्यांनी ते करून दाखवलं होतं. नान्नीच्या मैदानावरती त्यांनी ते करून दाखवलं होतं. केळठण आमच्या गावामध्ये त्यांनी ते अकलूलीच्या मध्ये करून मात्र झालं नाहीये. सावली पुनश्च एकदा परफेक्ट आपण जर पाहिलं तर खराब शतरक्षण. इसे तो कहते हैं गरीबी में आटा गिला. तुमच्याकडे धावाच नाहीयेत. इथे प्रत्येक धाव इम्पॉर्टंट होती. गणेश साईला देखील माहिती आहे, संतोषला देखील माहिती आहे. मात्र त्या शतरक्षणाने चुकी केली आणि त्याचं भुगतान काय ते 4 धावा. यावेळी पुनश्च एकदा चांगला बॉल ज्याला पुनश्च सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न त्या ठिकाणी पुनश्च एकदा खराब षटकांतर. चुकी एकदा घडते, चुकी दोनदा घडते, चुकी तिसऱ्यांदा घडत नाहीये. आणि शतकात एकच माझं वाक्य आहे दगडी चालीमधनं अरुण गवळी यांच्या आवाजामध्ये आवाज आला की चुकीला माफी नाहीये. आणि त्या ठिकाणी आपलं पाहतोय बॉलिंग मार्कवरती जी गोलंदाजी आहे ती मात्र अप्रतिम होती आहे. आणि त्या गोलंदाजीवरती आपण जर पाहिलं तर आतापर्यंत सिंगल डबल धावसंख्या येते. नेक्स्ट बॉल चांगली गोलंदाजी त्यावेळी मात्र परफेक्ट सिंगल डबल घेतली जाते. कारण 10ची सरासरी फलकावरती यायची तर पण सिंगल डबल महत्वाची असेल. एखादा मोठा स्ट्रोक जर आला तर कुठेतरी ती 10 प्लस धावसंख्या फलकावर दिसेल. कारण पहिला चौकार आला त्यानंतर मात्र विचार केला दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. म्हणजे आता पण 3 चेंडू गणेश साईने फेकले आणि धावा खर्च केल्या 8. ती सरासरी प्रतिवर हवी आहे. पण आता पण थोडंसं प्रेशर पाहायला मिळतोय. कारण फील्डमध्ये बदल हा महत्वाचा पाहायला मिळाला. आधी हे करणं गरजेचं होतं. कारण वेळेमध्ये असं म्हणतात ना, चलना है तो वक्त के साथ चलो, बदलना है तो वक्त के साथ बदलो और करना है तो अभी करो नहीं तो यहाँ से घर चलो. कारण करायचं तर आताच करायचं आहे. वेळ गेल्यानंतर मग सांगता करण्यापेक्षा आधी करा. त्यावेळी चांगला बॉल आहे अप्रतिम. ऍक्शन झोन मध्ये होता स्विच. मी नेहमीच म्हणतो लगा तो आबाद नाही तो बर्बाद. प्रत्येक चेंडू मात्र स्विच हिट होणार नाहीये. फलंदाज आपण पाहिलं तर दीप्तांशु पाहतोय ज्याने आतापर्यंत आपल्या टीम करता सर्व काही दिलंय. कारण सिलेक्टेड प्लेअर आपण जर पाहिलं तर सिलेक्टेड प्लेअर मध्ये सर्वात महत्वाचे प्लेअर असतात त्याच्यामध्ये पाहतोय. त्यावेळी चांगला बॉल व्हाईट बॉलला धावसंख्या सरकती जाऊन पोहोचते फलकावरती 23 या धावसंख्येवरती. 23 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे.
कारण 53 धावांचं टार्गेट. त्यानंतर मात्र पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले बॅक टू बॅक इज अ वाईड बॉल. बॅक टू बॅक इज अ वाईड बॉल. असं झालंय की आपल्या अकाउंटमध्ये जर 500 रुपये आपण जर 100 रुपये खर्च करतायत तर मात्र सर्वात चुकीची गोष्ट आहे. अरे अकाउंट बॅलन्स आपलं संपेल. अरे ते बॅलन्स संपण्याकरता गणेश साई चुकीची गोलंदाजी हाताळतोय. रोखण्याकरता पाठवलं गेलं मात्र अतिरिक्त स्वरूपानं चेंडूला मुवमेंट केलाय. चेंडूला आपल्या हलक्या हाताने उडवलाय. चेंडू मात्र ऑन साईडला चाललाय. ज्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील मात्र सक्सेसफुल. 2 रन्स इज कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि या 2 धावेनं जर्मन जाऊन पोहोचली ती फलकावरती. 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 26 रन ऑन द स्कोर बोर्ड. 26 या संख्येवरती 26-11 फलकावरती आला की 26-11ची आठवण होती. महाराष्ट्रावरती नाही तर खऱ्या अर्थानं मुंबईवरती तो काला दिवस. नक्षलवादी हल्ला घडला आणि खऱ्या अर्थानं मात्र ताजमहल हॉटेलचं आपले मात्र सैन्य आणि विचार केला तर नक्कीच सैन्य दल देखील मात्र त्या ठिकाणी त्यांना मात्र नक्कीच 26-11च्या माध्यमातून पाहू शकाल की या स्पर्धेमधनं भावपूर्ण श्रद्धांजली असेल. म्हणून मोस्ट इज इम्पॉर्टंट. प्रत्येक आकडा क्रिकेटमध्ये का हा महत्वाचा. आणि पाठवलं तरी चालेल. फक्त 2 मिनिटं दिली जातील. त्या ठिकाणी आपण पाहतो षटक दुसरं कंप्लीट झालं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 27 या धावसंख्येवरती. आणि त्याचं षटक खूप माग ठरलं तर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या आली. दुसऱ्या षटकामध्ये 14 आल्या आणि टोटल 12 चेंडू नंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली. ती आपण जर पाहिली तर 27 या धावसंख्येवरती चॅलेंजर ओव्हर यावेळी पाहायला मिळणार आहे. कारण यावेळी मात्र तिसऱ्या ओव्हर करता आपण जातोय आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी कोणाकडे जी मात्र चॅलेंजिंग ओव्हर दिली जाईल. ज्याकरता मात्र 14 धावा टीम जर्मन ठोकाव्या लागतील. कन्वर्ट तर कराव्याच लागतील. त्याआधी ऐकत डिझेला साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. साई साई ग्रुप आमचे गावचा त्यांची ही संकल्पना. नवीन कार्य करण्याचं जे सॉंग्स आपण ऐकतो खऱ्या अर्थानं जे गाजतं भासतं ते खऱ्या अर्थानं पाहायला मिळतंय. ऐकायला देखील मिळतंय आणि पूर्ण महाराष्ट्र पाहत असताना देखील आपण पाहतोय. विकेट हॅट्रिक करता संतोष करता सनई पाटील याच्याकडनं 500 रुपयाचं इनाम आहे. मात्र जो प्रेशर आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती संतोषवरती पाहायला मिळाला. कारण यावेळी चांगला स्ट्रोक्स जो निघून झाला फाईनली टिपला वेगानं याचं स्वीप याचं गॅरो बाणासारखा वेगवान तेजदार चेंडू याचं बॉडी लाईन क्लिअर परफेक्ट सिलेक्शन आपण पाहतोय. कारण डिफरन्स झोन जेवढा मोठा होता तेवढा शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर होता आणि फटका मात्र इंटू द गॅप इज क्लिअर. चौकारा करता येस दिसे आज मात्र थोडस तालमेल बदललं गेलं. कारण ज्याच्यावरती असं म्हणतात ना की विश्वास ठेवलं जातं तो मात्र आत्मविश्वासाकरता विश्वासघात ठरतो. तसे मात्र दोन्ही महत्वाचे खेळाडू कारण ज्यांना आम्ही क्वालिटी गोलंदाजी एक गाव करता पाहिलंय मात्र यावेळी कमबॅक आणि ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटचं बटन खेळाडू बाद धन्यवाद तिथे
नेक्स्ट बॉल यावली पुन्हा चिंता सेकंड विकेट डाऊन होईल का त्या ठिकाणी प्रयत्न देखील सक्सेसफुल बॅक टू बॅक ॲट द टर्निंग पॉइंट. कारण क्रिकेट केव्हाही बदलणारा खेळ, क्रिकेट क्षणामध्ये बदलणारा खेळ. कारण सध्याप्रमाणे रंग बदलणारी जात कोणती तर क्रिकेट. कारण सेकंड इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रिकेट. आणि यावली मॅच मध्ये टर्निंग पॉइंट बनला संतोषची गोलंदाजी. मी म्हटलं होतं ती विश्वास ठेवलं गेलं आणि तो विश्वास मध्ये स्वतःला तब्दील केलं, आत्मविश्वास पदावतीत केलं आणि पुनश्चित आठवण गेली तीच गोलंदाजी संतोषची. बॅक टू बॅक विकेट द लॉस ऑफ. बॅक टू बॅक विकेट. आपण जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती स्थिरावली गेली आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 32 या धावसंख्येवरती 53 धावांचं लक्ष. षट क्रमांक तिसरं ज्या ठिकाणी 14 धावा कन्वर्ट करायच्या होत्या त्या ठिकाणी मध्ये टर्निंग पॉइंट आणि 14 धावा जर आल्या नाही तर मात्र मायनस प्लस आपल्याला पाहायला मिळेल. या दोन तारांमध्ये तुलणारी गोलंदाजी, चला मॅजिक गोलंदाजी पण पाहतोय. नेक्स्ट बॉल न्यू बॅटर बॅटिंग स्टार वरती. यावली मिस टायमिंग आहे त्या ठिकाणी विकेटचं पतंग झालं नाहीये. हॅड्रिक झाली असती मात्र त्या ठिकाणी गणेश साई त्याच्यावरती खूप मोठी दारूमदार तो आज मात्र पाहायला मिळतोय. चुकी घडतीय ज्या ठिकाणी स्वतःवरती नाराज संतोष देखील पाहायला मिळतोय. कारण फटका मिस टायमिंग सोडतो ऑन साईडला ज्या ठिकाणी ताकद जागत नव्हती, प्रॉपर नव्हता आणि त्या ठिकाणी पाहिलं तर झेल सोपा झेल धरतीला दान आणि तो देखील म्हणतो की अविष्यमान भव तुला देखील जीवदान देतोय. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धाबा ठोकावाय लागतील. कारण माझी मुवमेंट आपण जर पाहिलं तर ज्या ओव्हरमध्ये 14 धाबा टोटल हक करणं गरजेचं होतं. 5वा बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निघून चाललाय फायनली स्पिरली टीमच्या क्षेत्रामध्ये. एक सिंगल आली. आता 1 चेंडू आणि 7 धाबा. 1 चेंडू आणि 7 धाबा नाहीतर 5 धाबा त्या ठिकाणी आपल्याला मोमेंट ऑफ द गेम आणि प्लस पॉइंट इन द गेम आपल्याला पाहायला मिळते. कारण एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल. सर्व काही शक्य नसताना शक्य करून दाखवलं संतोषनं आपल्या गोलंदाजीनं. स्वतःवरती होणारा दबाव त्यावेळेला होणारा बदल देखील पाहायला मिळाला. स्वीप केलाय बॉलला. चेंडूला फक्त मुवमेंट दिला आपल्या हलक्या हातानं आणि सिंगलनं कन्वर्ट झाली. धावसंख्या या ठिकाणी मात्र -4. 4 धावा. धावसंख्या फलकावरती 30. 31 मधून 4 मायनस. 12 बॉल आणि जिंकण्याकरता 22. 12 चेंडू 22 धावा. 4 धावा त्या ठिकाणी मायनस केल्या गेल्या. 12 चेंडू 22 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी इथनं मात्र येते. बॉलिंग पाकवरती दबाव प्रेशर येतोय. बॅटिंग वरती देखील प्रेशर येतोय. मात्र आता काय आहे ते पाहायला नक्कीच मिळेल. कारण दोन्ही टीम कसं क्रिकेट मधल्या सहज हार मारणार नाहीयेत आणि त्याकरता आपण पाहतोय एका साईडनं जर्मन जी मात्र बॅटिंग वरती आहे. एका साईडनं आपण पाहिलं तर काशीबाई जी मात्र 53 धावांचं आव्हान ठेवून मात्र रोखण्याचा प्रयत्न करते. आता 12 चेंडू आणि 22 धावा. षटकामागे 11ची सरासरी. त्याआधी देऊया डीजेला संधी. ऐकूयात डीजेला. आमचे गावान मोठा उत्सव हाय. आमचे गावान क्रिकेटचा संग्राम हाय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. याच्यानंतर जाऊन सामना धीरेन चॅलेंजर्स आणि ओमसाई तीर्थ. तरी दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. आणि धीरेन चॅलेंजर्स चे मॅनेजर भानुदास मदन घरत, तुमच्यापर्यंत जर आमचा आवाज पोहोचत असेल तर तुम्ही व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. भानुदास मदन घरत. धन्यवाद. बॉलिंग बाकवरती आलाय गोलंदाज मिस्टर. आपण पाहिलं तर
निपुण आणि मात्र पहिला चेंडू जो मात्र लेग थोड्याशा दूर अंतर चेंडू मात्र फेकला गेला आणि त्या ठिकाणी मात्र पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला की हा चेंडू वाईड असेल आणि वाईड चेंडू धावसंख्या फलकावरती येते 32 या धावसंख्येवरती. अजून 21 धावा कशा पद्धतीने कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल येणाऱ्या चेंडूवरती मुंबई होताना पाहायला मिळेल. 12 चेंडूचा खेळ राईट ऑन द टार्गेट यावली मात्र पंचांकडे जोरदार अपील. पंच मध्ये तटस्थ दास फेडताना महेश सर पण पाहतोय लेग बाई स्वरूपात आम्हाला दर्शवतात की 22 स्वरूपात धावा आणि 22 स्वरूपात धावसंख्या पुढे कन्वर्ट केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 33 या धावसंख्येवरती. 33 रन ऑन द स्कोर बोर्ड. आता 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावा. 20 रन ऑन द स्कोर बोर्ड अँड विन द मॅच. टीम चेअरमन थोडस प्रेशराइज मध्ये मात्र स्ट्रायकर एंड वरती जो फलंदाज आहे तो मात्र बिग स्ट्रोक्स आणि बिग हार्ड पण त्याची ओळख आहे मिस्टर प्रदीप. स्ट्रायकर एंड वरती आहे. नॉर्थ साईडला पण पाहिलं तर दर्पेशला पाहतोय आणि बॉलिंग पार्क वरती आहे कलाकरी देणारी गोलंदाजी ज्याला क्वालिटी मध्ये कारण त्याकरता आपण पाहतोय परफेक्ट बॉल. लाईन ऑफ लेन इज क्लिअर. लाईन ऑफ लेन त्याचा मस्त पाहायला मिळतो. सुपर मॅग्निफिसंट गोलंदाजी सुपर अटॅकिंग बॉल तर रोखायचं तर परफेक्ट होतं डिलिव्हरी ज्याकरता मात्र यावेळी गोलंदाजी केली जाते निपुणकडनं. पहिला चेंडू वाईट बॉल दुसरा चेंडू डॉट बॉल म्हणजे आतापर्यंत फक्त एक चेंडू जो आपण पाहायला मिळतोय. षटक आपण पाहिलं तर चौथं त्या ठिकाणी अडकस्त आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती ते प्रगतीपथावरती असताना यावेळी बॅक टू पुन्हा एकदा वाईट बॉल सिंगल डबर ही धाव या मॅच मध्ये खूप महत्वाची आहे आणि त्या ठिकाणी मात्र रुपूंची गोलंदाजी आहे ती पण चुकी ठरते. असं म्हणतात ना की हिऱ्याला कुठेही ठेवा ते चमकणारच. त्याला पाण्यामध्ये फेका त्याला डोंगरावरती ठेवा किंवा त्याला मात्र कोळशाच्या खाणीमध्ये फेका ते चमकणारच. तसं एक क्रिकेट आहे. यावेळी चांगला बॉल मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का मात्र फेकी खराब. कलश करण्याचा विषयच येत नाहीये ज्या ठिकाणी फेकीच खराब ठरली आहे. एक नाही दोन नाही विकेट नाही त्या ठिकाणी सर्व काही पाहायला मिळालं आणि यावेळी मात्र विकेटचं पतन. धावती स्वरूपानं गोल्डनचा शिकार यावेळी ठेवताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज मिस्टर प्रदीपला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानच्या विरोधात असताना त्यात घेऊया डीजेचा आस्वाद देऊया डीजेला संधी. येस कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. गावातील मुलांसाठी एक खुशखबर. येत्या 15 एप्रिल पासून उमलमान क्रीडा संकुलमध्ये पयाडी क्रिकेट अकॅडमीचा समर कॅम्प सुरू होत आहे. 15 एप्रिल पासून ते 31 मे पर्यंत हे प्रशिक्षण चालू राहील. त्याचं टायमिंग असेल सकाळी 7:30 ते 9 वाजता. ह्याची सर्व गावातल्या मुलांनी संधी आहे त्याचा फायदा करायचा आणि सर्वांनी उपस्थित राहायचं आहे कोचिंगसाठी. आणि याचे प्रशिक्षण फ्री आपल्या गावातील विनोद किनी सर यांच्या मार्फत दिले जाणार आहे. तरी याची सर्व छोट्या आणि मोठ्या मुलांनी नोंद घ्यायची आहे आणि या समर कॅम्पला हजर राहायचं आहे 15 एप्रिल ते 31 मे. धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोचते 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 17 धाबा. खतरा कोणावरती आहे प्रेशर दोघांवरती आहे. मॅच रोमांचक बनते रोमांचक देखील बनते. सर्वांच्या नजरा त्या मॅच वरती लागल्या गेल्यात कारण बॅक टू बॅक पाहिलं तर डॉट बॉल आणि थोडासा प्रेशर देखील पाहतोय. पुन्हा मात्र कमबॅक देखील करतोय. बॅक टू बॅक पाहायला मिळतोय कारण कहीं के निघाना और कहीं पे निशाना इस तरह की यहाँ पर बल्लेबाजी होती हुई. लेग बाई सुरुवात पुनश्च एकदा एक धाव एका धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 37 रन ऑन द स्कोर बोर्ड. आता जिंकण्याकरता 7 चेंडू आणि 16 धाबा. 7 चेंडू आणि 16 धाबा म्हणून म्हटलं होतं की अभी तक टेलर हो चुका है पिक्चर तो बाकी है. त्या ठिकाणी विनीत मात्र पूर्णपणे बीट होता. परफेक्ट होता डिलिव्हरी आणि लाईन ऑफ लेन क्लिअर. 6 चेंडू आणि 16 धावा म्हणून मी म्हटलं होतं की ज्यांच्या रक्तामध्ये क्रिकेट आहे ना त्यांना हार मारणारी क्रिकेट आहे कारण ज्यांच्या नसा सलसत त्यांना क्रिकेट हार मारणार नाहीत. आणि आता मात्र तेच करून दाखवलं कारण असं वाटलं तर सहज जर्मनी मॅच जिंकेल की काय मात्र टफ फाइट होती है फाइटिंग बनती है कांटे की टक्कर कांटे का मुकाबला क्योंकि जीतने के लिए अभी तक 16 रन की जरूरत है और गेंदे बाकी है 6. तब तक रुकते हैं चलते डीजे की ओर और सुनते सदाबहार गीत एस UPL 2024.
साई साई ग्रुप आमचे गावचा धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. कल्पना. युवा धीरेन चॅलेंजर्स चे मॅनेजर भानुदास मदन घरात, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही स्टेजवरती येण्याची कृपा करावी. भानुदास मदन घरात आणि धीरेन पाटील यांना सुद्धा विनंती असेल की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा ब्रेक ऑफ द डिलिव्हरी आणि राईट ऑन द टार्गेट मिस्टर संतोष. फलंदाजाला निस्तानाबूत करणारी ताकद. फर्स्ट ऑफ द डिलिव्हरी, पहिला चेंडू अप्रतिम, कारण फलंदाज वेगानं स्वार होईल त्याआधी मात्र स्लोवर लाईन आणि स्लोअर लाईनने सर्वात उत्तम अस्त्र आहे, कारण शांतता हे निर्णय घेण्याकरता भाग पडते आणि प्रेशर मात्र निर्णय चुकवण्याकरता भाग पडते. तसं एक क्रिकेट आहे. तर या मॅचमध्ये संतोषची गोलंदाजी आहे ती या मात्र टीमला कुठेतरी कमबॅक करू देईल. याकरता आता 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 16 धावांची अजूनही गरज. नेक्स्ट बॉल अगेन, सेकंड बॉल. उमेट केलाय बॉलला आपल्या हलक्या हातानं, मात्र डीप पॉइंट ज्या ठिकाणी शॉट थलम्यांचा क्षेत्ररक्षक, फक्त एक सिंगल आहे. मात्र विनीत अजून मैदानच्या आतमध्ये आहे. विनीत या नामाचा अर्थ म्हणजे काय? बी म्हणजे विजय, ने म्हणजे नेत्रण्य आणि त म्हणजे तात्पर्य. नुसतं नाव नाही, आता स्वतःला ब्रँड बनवावं लागेल. कारण मित्रांनो एक वाक्य आहे, लोकांना जे आवडते ना ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल, लोकांना जे आवडते ते कराल तर प्रोडक्ट म्हणून राहाल, स्वतःला जे आवडतं ना ते कराल तर ब्रँड म्हणून जगाल. आणि आता मात्र विनीतच्या विरोधात संतोष, संतोषच्या विरोधात विनीत यांच्यामधला संघर्ष. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय, त्या ठिकाणी मात्र सुद्धा ऑनर आपण पाहतोय. का ना काय, मात्र एक सिंगल. अभी तो जान फंस गई मुट्ठी में. पूरी तरह इस मैच पे दावेदार बनती हुई, जीत की उम्मीद लेके आई थी और जीत की उम्मीद पर पूरी तरह पाणी भी बिखरती हुई. कसं म्हणतात ना की तोंडातला घास निघून गेला, त्या पद्धतीने संतोषची गोलंदाजी आणि माझी कोरनं सर्व काही बदललं. फ्लॅटेड बॉल फुल केलाय, ज्या ठिकाणी मात्र ऑन साइडचा क्षेत्ररक्षक कव्हर बॅकअप करेपर्यंत एक सिंगल, फक्त सिंगल डबल से कुछ काम बाकी नहीं है. टीम जय हनुमान आप अभी तक वस्से में हो, आपको यहाँ से चर्ची गेट पहुंचना है, तो लोकल से काम चलने वाला नहीं है. 2 चेंडू आणि 13 धावा. रन चेसिंग कंपल्सरी असेल की नाही पाहायला मिळणार नाहीये, कारण लीग चालू आहे. मात्र पॉईंटचं महत्व दिलं जाईल. मात्र 2 चेंडू मध्ये एखादा चेंडू डॉट आला तर पूर्णपणे थोडी बॅकफुट जाईल टीम. मात्र पाहिलं तर जय हनुमान. 5वा बॉल. धावली, चांगला स्ट्रोक खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून चाललाय, संघर्षाचा संघनाद करत बॉल इज क्लिअर. चौकार. एक चेंडू आणि 9. डीजे ऑपरेटर देखील आज शनिवारचा दिवस संकटमोचक पाहू शकाल. नक्कीच हनुमानचं वंदन सकाळीच मी केलं आणि त्यानंतर माझ्या स्पर्धेला सुरुवात देखील केली. केलाय बॉलला, मात्र चेंडू हवेमध्ये, उंची जास्त बार मिळते, लांबी कमी आहे. त्या ठिकाणी ऑन साइड क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मात्र सिंगल नाही तर डबल येते आणि कुठेतरी मात्र 7 रनाने मात्र आपल्या मार्जिन पराभूती आहे. ती टीम मात्र आपण पाहिलं तर जय हनुमान. आणि या मॅचचा टर्निंग पॉइंट आणि मॅचचा मी म्हणेन की मॅजिकल ओव्हर अँड मॅच फिनिशर बॉलर मिस्टर संतोष पंडित. वेलकम टू स्टेज and man of the match मिस्टर संतोष पंडित. यानंतरची नेक्स्ट मॅच त्याकरता नक्कीच धावतं समाज तुमच्यावर पोहोचेल. आणि विनीत किनी याकरता 500 रुपयाचं रोख रक्कम. विनीत आपण देखील स्टेजवरती याच्या मुख्य मंचावरती. संजय पाटील स्टेजवरती आहेत. संजय पाटील, अमोल डेकोरेटर्सचे मालक संजय पाटील, नरेश कृष्णा पाटील यांच्याकडनं विनीत आपल्याकरता 100 रुपये आलेत. आणि त्यानंतर नक्कीच मी वळतोय की मान्यवरांच्या शुभ असते ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची मात्र वितरित केली जाईल. मिस्टर ओनली वन अँड मॅजिक मुवमेंट अँड मॅजिक आपण पाहिलं तर गोलंदाज